मुलाला कानदुखीचा त्रास होत होता. मुलाला अचानक कानात तीव्र वेदना सुरू झाल्या होत्या. घरच्या घरी नेहमीप्रमाणे साधे उपाय करण्यात आले, परंतु वेदना कमी न होता वाढत गेल्या. पुढे जे समोर आलं त्यानं पायाखालची जमीन सरकली. मुलगा सतत रडत होता आणि अस्वस्थ दिसत होता. अखेर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक तपासणीनंतर प्रकरण सामान्य नसल्याचा संशय डॉक्टरांना आला. यानंतर त्यांनी एंडोस्कोपीद्वारे कानाच्या आत तपासणी केली. हे प्रकरण व्हिएतनाममधील आहे. तपासणी केल्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. या मुलावर करण्यात आलेल्या उपचाराचा व्हिडिओ व्हायरल झालाय. एंडोस्कोपी फुटेजमध्ये कानाच्या आत इयर ड्रम जवळ एक लहान स्क्रू अडकलेला स्पष्ट दिसून आला. डॉक्टरांच्या मते हा स्क्रू एखाद्या खेळण्याचा भाग असण्याची शक्यता आहे. कानाचा पडदा अत्यंत नाजूक असल्यानं अशा वस्तू जवळ पोहोचल्यास ऐकण्याच्या क्षमतेवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. डॉक्टरांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रक्रिया करत स्क्रू बाहेर काढला. सुदैवानं मुलाचा कानाचा पडदा सुरक्षित राहिला. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं, थोडाही उशीर झाला असता तर मुलाच्या कानाला गंभीर इजा होऊ शकली असती.